1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विना अनुदानित, अंशतः अनुदानित आणि त्यानंतर 100% अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेनं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात 27 फेब्रुवारीपासून साखळी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असून सध्या कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा 15वा दिवस होता. 2006च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाचे सर्व लाभ मिळालेत. मात्र फक्त जुनी पेन्शन शासन नाकारतंय. तर दुसरीकडे 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त किंवा शासन जाहिरात जरी असेल अशा राज्यातील आस्थापना कर्मचारी यांना याचा लाभ मिळतोय. त्यांची संख्या जवळपास 18 लाख आहे. मग शासन 26,000 कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव का करतंय असा सवाल संघटनेनं उपस्थित केलाय. त्यामुळे जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर 20 मार्चपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल असा इशारा सुदेश जाधव यांनी दिलाय. त्याचबरोबर 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार 2005 पूर्वी नियुक्त किंवा निव्वळ जाहिरात असेल त्या कर्मचाऱ्यांना राज्यातील इतर आस्थापनातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन दिलेलं आहे. परंतु 2005 पूर्वी खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळेतील 26,000 राज्यातल्या 26,000 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतलेला नाही. म्हणूनच आम्ही 27 फेब्रुवारी 2026 पासून बेमुदत साखळी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि उद्याच्या 20 मार्च 2026 पासून आम्ही ह्या ठिकाणी शिक्षण व संचालक कार्यालय या ठिकाणी अमरण उपोषण करत आहोत. शासनाला आमची एकच विनंती आहे की नियुक्ती तारीख ग्राह्य धरून आम्हाला शासनाचे इतर लाभ जसे दिलेले आहेत त्याच कायद्याच्या हक्कानं आम्हाला जुनीच पेन्शन देण्यात यावी एवढं या ठिकाणी मी विनंती करतो आणि शासनाने आमच्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा. नाहीतर हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र प्रकारे करून आज विजय जाधव, राजाराम कोठावळे, प्रकाश स्वामी, डॉक्टर दीपक शेटे, यशवंत तळेकर, दीपक तोडकर, वैशाली गायकवाड, सुनीता चनगुंडी, वैशाली हुक्किरे, पृथ्वीराज पाटील, शिवाजी पाटील आदींसह इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपोषणात सहभाग घेतला होता.